नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नुकताच जेईई ॲडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेमध्ये खूप विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं. त्या सर्वांचं अभिनंदन आहेच, परंतु यामध्ये खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून अतिशय मोजक्या संसाधनांचा वापर करून यामध्ये खूप भव्य दिव्य यश संपादन केलेलं आहे. अशांचं विशेष अभिनंदन करायचं आहे आणि त्याचसाठी अशाच परिस्थितीतून शिकलेला एक विद्यार्थी कोल्हापूरचा आपला ओमकार पाटील आज आपल्या कट्ट्यावरती आलेला आहे. ओमकार, तुझं कट्ट्यावरती खूप स्वागत आहे. ॲक्च्युली ओमकारकडून आज त्याच्या प्रवासाची आणि इतर गोष्टींची माहिती घ्यायचीच आहे. त्याच्यासोबत जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स या परीक्षांची माहिती, त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया यांची थोडक्यात आपण चर्चा करणारच आहोत. ओमकार, पुन्हा एकदा तुझं कट्ट्यावरती स्वागत आहे. थँक्यू. आणि मुळात पहिल्यांदा मी तुझे अभिनंदन करतो की खूप मोठं यश तू संपादन केलेलं आहेस आणि जे घरच्यांचं स्वप्न असतं, तुझीही एक जे स्वप्न आहे ते तू या एवढ्या छोट्या वयामध्ये खूप मोठी भरारी घेतलेलीस असं मी म्हणेन. आणि खरंच आम्हाला मुळात हे ऐकायला आवडेल तुझी वाटचाल, म्हणजे शालेय जीवनातले किस्से. आत्ताच नुकतीच शाळा झालेली आहे, ज्युनियर कॉलेज झालेलं आहे, तर ही खूप साऱ्या अशा गोष्टी असतील. कारण नुसता अभ्यास 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 मी तर असं ऐकलं की तुझ्याबद्दल की 20-20 तास अभ्यास केलायस. ते असं काही नाही. हा, तर ती जी वाटचाल आहे त्यातल्या काही आठवणी, तुझा अभ्यासाचं कसं पद्धत होती, असं थोडक्यात जरी सांगितलं तरी आमचे विद्यार्थी आता आज खूप बघणारे आहेत, त्यांनाही थोडं मार्गदर्शन होईल. माझं काय असायचं, म्हणजे कॉलेज आहे ना ते फिक्सच, त्याचा अभ्यास आपण रेग्युलरली करायचा, म्हणजे कॉलेज अटेंड करायचं, कॉलेजचा अभ्यास करायचा. मग त्याच्यानंतर जो आपण सेल्फ स्टडी करतो ना तो खूप इम्पॉर्टंट असतो. बरोबर. मग त्या सेल्फ स्टडीमध्ये आपण 5-6 तास रेग्युलरली करत राहिलो अभ्यास. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सला आपल्याला जो अवघड जातो त्याला जास्त वेळ, असं थॉटफुली आपण टाइम टेबल तयार म्हणजे तुझं स्वतःहून टाइम टेबल केलं होतं की माझा वीक पॉईंट कुठला आहे, माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे, कुठल्याला प्राधान्य द्यायला पाहिजे, तुझंच केलं. ओके. म्हणजे शिक्षकांचंही मार्गदर्शन लाभलं, खरं आपलं टच तिथं असायला हवं, कारण आपल्याला सगळ्यात जास्त आपणच जाणतो ना. बरोबर. आणि मुळात कसं मार्गदर्शन असतंच प्रत्येक विद्यार्थ्याला, शिक्षक कधी काय दुजाभाव करत नाहीत, परंतु शेवटी आपल्यावरती हे आहे की ते कितपत करायचं आहे, शेवटी आपल्या कष्टावरती आहे. तर ते तुझं जे कष्ट आहे त्याच्या पाठीमागचं तुझं जे देणं आहे त्या अभ्यासासाठी, ते कसं होतं त्यावेळी? मग असा त्रास व्हायचा नाही का की बाबा रात्र दिवस सगळे कुठले तरी सण साजरा करायला जात आहेत तुझ्या वयाची मुलं, किंवा कुठे फिरायला जातात, तू अभ्यास करत बसलायस, नाईट मारत बसलायस? ते कसं आहे माहिती आहे का, मी 10वी म्हणजे 8वी-9वीलाच आमच्या कॉलनीतील एक जाधव काका म्हणून आहेत, त्यांनी मला सांगितलेलं की IIT म्हणजे एक टॉप क्लास, म्हणजे इंडियातले सगळ्यात चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मग त्याच्याबद्दल रेग्युलरली यायचे आणि मला सांगायचे. मग मी सुद्धा नेटवर सर्च मारायचो कसं आहे, अरे वा मस्तच आहे. हो, म्हणजे इथे ऍडमिशन घेण्यासाठी सगळे पेपर लिहितात, हे ऐकूनच मला अरे शपथ, म्हणजे खूपच चांगलं असणार आहे हे. मग त्याच्याबद्दल सर्च केला. मग तिथून बाहेर पडणारे लोक, सुंदर पिचाई असेल आणि बरेच लोक असे आहेत की जे आता शालेय 8वीला ज्यावेळी तुला कळालं IIT त्यावेळेस त्याची माहिती तू काढलीस? नाही, ते असं 8वी ते 10वी पर्यंत पिरियड, थोड्या कालावधीमध्ये. मग म्हणजे इथे तर क्वालिटीचं शिक्षण मिळणार आहे, मग इथं आपल्याला जायला जावं अशी इच्छा निर्माण झाली. मग अशी स्वप्न बघायला लागलो की तिथे गेलोय, तिथे असं मी शिकायला लागलोय, असे सगळे बेस्ट स्टुडंट्स बसलेत, आम्ही सगळी जिनियर्स आहोत. ओके. आणि मग ते क्लास अटेंड केला, त्यानंतर मग आम्ही फुटबॉल खेळायला लागलो, असे मग तिथे स्वप्न सगळी रंगवले. मग त्यानंतर अशी जेव्हा आपल्या पुढे असं एक मस्त असं ध्येय असतं ना, मग त्यासाठी आपण काहीही पार करू शकतो. नाही, मुळात ओमकार, मला याच्यातनं काय सांगायचं आहे की ते जे शालेय जीवनातलं जे वर्ष असतात ना, वय असतं ना, ते खरंच सगळ्यांचं स्वप्न असतं. म्हणजे कोणी स्वप्न बघितलं असं नाही, खूप जण त्या स्वप्नाच्या धुंदीतही असतं. आणि तू ही सेम तसंच आहेस, परंतु त्याच्यातलं तू ते त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कसं कष्ट करायला पाहिजे हे तू मनावरती घेतलंस की नाही आता तिथं जायचं आहे, आणि त्यामुळे त्या कष्टाची तुला जाणीव झाली नाही म्हणून ते करलंस. परंतु हे खूप जणांच्याकडनं होत नाही, त्यामुळे ते त्या फक्त स्वप्नातच राहतात. आणि चेष्टा नाही आहे, म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे ओंकार की शालेय जीवनात सगळे स्वप्न बघतात, तसं तूही बघितलंस की तू त्या IIT मध्ये गेला आहे, सगळे जिनियस लोक आहेत, फुटबॉल खेळतोय किंवा आम्ही आता असं खेळायला, आणि ते तू मिळवलंस. आणि एवढ्या कमी कालावधीत आणि एवढ्या छोट्या वयामध्ये, तर त्याच्यासाठी डेडिकेटली जेव्हा तो अभ्यास करायचा त्यावेळी फक्त ते स्वप्न डोळ्यासमोर असायचे
की अजून काय होतं की नाही मला आता दुसरी ऑप्शन आहे, मी मेडिकललाही जाईन, इकडे जाईन असं ऑप्शन ठेवलं तर काय नाही एकच? ते एकच ठेवलं होतं, कारण बॅकअप प्लॅन असावा म्हणून ते मिळालं नाही तर सीईटी असं ठेवलेलं. तर इंजिनिअरिंगच फिक्स होतं माझं. तुझा अभ्यास जो आम्ही ऐकलं तो खरं आहे, 20-20 तास अभ्यास? तसं काही नाहीये. म्हणजे माझं काय मत आहे की कॉलेजमध्ये आहे ना, कॉलेजमध्ये जे शिकवतात तो आपला अभ्यास नाही, तो डिफॉल्ट आपल्याला शिकावाच लागतो. बरोबर. मग त्याच्यानंतर जो आपण सेल्फ स्टडी करतो कॉलेज झाल्यावर होण्यापूर्वी पहाटे, तो खूप महत्वाचा असतो आणि तो स्टडी म्हणून ग्राह्य धरला पाहिजे आपण. म्हणजे स्टडी तुम्ही किती तास करता, मग तुम्ही कॉलेजचे क्लास किती तास झाले ते मोजायचं नाही, तुम्ही सेल्फ स्टडी किती करता तो इम्पॉर्टंट आहे. मग तसा मी 5-6 तासच करायचो असं म्हणून. ॲक्च्युली मला दर्शकांना सांगायला आवडेल की ओमकारचं आता काही एवढी मोठी वाटचाल शालेय फार दिवसापूर्वीचा इतिहास आहे असंही नाही आहे. त्यामुळं खूप त्याचे मित्र बघत असतील, कोणी रिलेटिव्ह बघत असतील, त्यांना अपेक्षित असणारे प्रश्न त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारावे, ते नक्की आपण ओमकारला विचारूया. आणि त्याच्या आधी आपण बोलताना बोललोच की जेईई मेन, जेईई ॲडव्हान्सच्या बद्दल थोडक्यात माहिती ही आपल्याला या मुलाखतीमध्ये द्यायची आहे. ती मी सांगतो की जेईई मेनच्या या एक्झामसाठी देशभरातून जवळपास 9.5 लाख ते 10 लाख विद्यार्थी बसतात आणि यापैकी याच्या आधी 2 लाख विद्यार्थ्यांनाच पास केलं जायचं. यावर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केलं होतं, म्हणजे जेईई ॲडव्हान्स एक्झाम साठी ते बसले होते, म्हणजे क्वालिफाय केलं होतं. त्यातले काही 1-1.5 लाख मुलंच फॉर्म भरतात, विद्यार्थी फॉर्म भरतात. आणि या ॲडव्हान्स नंतर त्यांना म्हणजे खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की जेईई ॲडव्हान्स नंतर फक्त IITलाच जाता येतं, तर असंही नाही आहे. IIT नंतर काही 5 अशा इन्स्टिट्यूट आहेत ICAR सारख्या, ज्या ICAR म्हणजे रिसर्चसाठी आहे, अशा 5 इन्स्टिट्यूट आहेत की जिथं याचा कोटा असतो ॲडव्हान्स नंतरचा, बरोबर आहे ना. आणि त्याचबरोबर मेन्स नंतर, जेईई मेन्स नंतर NIT आहे, IIIT आहे, JFT आहे, अशाही काही इन्स्टिट्यूट आहेत. फक्त NITच नाही आहे मेन नंतर, तर अशाही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये सुद्धा 25% आरक्षण असतं की तुम्ही जेईई मध्ये चांगला स्कोर केला तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ते सुद्धा मिळतं. ॲडव्हान्स नंतर मात्र तिथं त्या कॉलेजला नाही, त्याचा मार्क फक्त ह्या IIT आणि त्या 5 इन्स्टिट्यूटनंच आहे. म्हणजे जवळ 23 IIT जिथं 10,000 सीट्स आहेत, विद्यार्थी 10,000 विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश मिळू शकतो. आणि त्याच्याबरोबर ज्या उरलेले 5 इन्स्टिट्यूट आहेत त्याची ही संख्या जवळपास त्याच्या आसपासच आहे, 13,000 सीट्स वगैरे 13,000 होते आहेत. म्हणजे इतका मोठा व्हास्ट असा हा, म्हणजे खूप मुलांना याच्यामध्ये संधी आहे. आणि ही संधी कशी आहे आपण ओमकारकडनंच ऐकणार आहोत, कारण मुलाखतीच्या आधी ज्यावेळी आमची काल चर्चा झालेली त्यावेळी खूप मुद्दे अशा निघाले चर्चेमध्ये की याच्यामध्ये ठराविक प्रदेशातले, म्हणजे उत्तर भारतातलेच म्हणा किंवा आता दक्षिण भारतामध्ये वाढत आहेत की IIT जाऊ शकतात त्या लेवलला, म्हणजे अभ्यासही आहे विद्यार्थ्यांचा, नाही असं नाही आहे. म्हणजे ओमकार आता त्याच्या मित्रांच्या बद्दल वगैरे सांगतो, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पुढे जायला पाहिजे फॉर्म भरणं ना किंवा इतर प्रोसिजरमध्ये, तर तिथं कुठेतरी कमी पडतात. आणि सगळ्यात मोठं जी गोष्ट आहे ते आता मी ओमकारला प्रश्नच विचारणार आहे त्याबद्दलचा, की सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर ती घरची आणि पालकांची जबाबदारी, पालकांचं साक्षरता सगळ्यात मोठी गोष्ट आहे विद्यार्थ्यांच्या या ट्रॅकवरती पुढे जाण्यासाठी. आणि ओमकार त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की तुझा घरचा सपोर्ट आणि इतर गोष्टी तू म्हटलेलास की खरंच याचा फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये. माझे बाबा आहेत ना, ते ज्युनियर कॉलेजमध्ये मॅथ्स शिकवतात इथे DKT इचलकरंजीमध्ये. मग त्यांनी सगळी माहिती काढली होती आधीपासूनच की IIT मध्ये किती ऍडमिशन होतात, तिथं काय काय शिकवलं जातं, NIT. आणि ते मला सारखे इन्फॉर्मेशन देत राहायचे, बघ इथं असं असतं, खूप चांगलं आहे ते, मस्त. मला इथं असं विचारायचं आहे की IITचं स्वप्न तर तू आधी तुझं ठेवलं, म्हणजे घरच्यांनी तुझ्यावरती लादलं नव्हतं, फक्त याच्यातच पुढे मार्ग कसे आहेत हे घरच्यांनी सांगितलं की हे असं आहे असं. म्हणजे आपण जे सर्च करतो ते अपूर्ण असू शकतं ना, बरोबर. म्हणून पालकांकडून ते मिळालं तर त्यातली सत्यता कळते, तेवढा एक विश्वास असतो. त्यावेळी ऑफकोर्स अजून म्हणजे घरच्यांची साक्षरता या मुद्द्यावरती आपल्याला सांगायचं आहे, तर तू काय सांगशील? म्हणजे ते फार महत्वाचं आहे, तर तुला तर ते ऑफकोर्स उपयोगी पडलं आणि त्याच्यात खूप मोठा वाटा असतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे. तर अजून रेग्युलर म्हणजे साधारण विद्यार्थ्यांमध्ये कसं असतं की तू 11वी-12वी कर आणि त्यानंतर इथले कुठे तर इंजिनिअरिंग मध्ये घेऊया किंवा इथे कुठे मेडिकलला मिळते का पाहूया, असं. मग ते 12वी झाल्यानंतर त्याचा विचार केला जातो की कुठले इंजिनिअरिंग मिळतंय. बरोबर. मग ह्याच्या ऐवजीनं 10वी नंतरच तुम्ही व्यवस्थित पालकांनी विचार करायला हवा. म्हणजे मी असं विचार करणं आणि सगळ्यात महत्वाचं काय की मी सांगेन, म्हणजे आपल्या कल्चरच्या त्याच्यानुसार की विचार करणं यापेक्षा स्वतः त्यांनी सर्च केलं पाहिजे की बाबा आपला बाल्य
कुठे कुठे एलिजिबल होऊ शकतो आणि त्याच्यासाठी काय काय वेगळे मार्ग आहेत. म्हणजे मला खरंच पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे सरांचं, म्हणजे ओंकारच्या वडिलांचं, की त्यांनी म्हणजे काल चर्चेच्या दरम्यान ते मॅथचे सर आहेत, योगाकडे माझेही सर होते ज्युनियर कॉलेजला, आणि खरंच त्यांचा अभ्यास एवढा आहे की त्यांनी खूप त्याच्याबद्दलची माहिती काढलेली. आता जी मी तुम्हाला माहिती सांगितली जेई मेन किंवा इतर जे आहेत हे ऑलरेडी डेटा त्यांनी काढलेला आणि याच्यातून त्यांनी ठरवलेलं, याच्यावरती त्यांनी स्वप्न लादलं नाही, याचं काय स्वप्न बघितलं आणि त्याच्याबद्दलची माहिती काढली. आणि ही फार गरजेची आहे. नाहीतर आपण खूप वेळा आमच्या वेळी असं झालं की अरे ठीक आहे, इथं हे कॉलेज आहे, इथं COEP आहे, VCTA आहे, एवढ्याच गोष्टी डोक्यात असायच्या. परंतु त्याच्यानंतरचं पुढं महत्त्वाचं कॉलेज माहिती असूनही तितकंच पुरेसं नाही आहे. तर त्याची प्रोसिजर म्हणजे त्याच्यासाठी फॉर्म भरणं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या प्रोसिजरमध्ये टिकणं हे किती महत्त्वाचं आहे याचं खरंच मार्गदर्शन ओंकारच्या वडिलांच्याकडून सगळ्यांनी घ्यावं. करून कारण फार मोठी गोष्ट आहे ती आणि फार मोठी प्रोसिजर आहे. अभ्यास करून सुद्धा खूप लोक या प्रोसिजरमध्ये न गेल्यामुळे बाहेर पडतात. हा त्यांच्याकडून काल कळलेला एक मुद्दा आहे. आणि जसं आपलं मगाशी जो विषय चालू होता की उत्तर भारत आणि दक्षिण भारतातले विद्यार्थी याच्यामध्ये का जातात, कारण फॉर्म भरण्यामध्ये आपल्या इथे कमी खूप पडतात. तर काल तू त्याच्यावरती बोललेलास की रिझर्वेशन आणि ठराविक गोष्टींचा वापर जर केला तर आपल्यातली खूप मुलं पुढे जाऊ शकतात, किंवा मुलींच्या रिझर्वेशन बद्दल सांगितलं होतं तर ते पुन्हा एकदा मुलींसाठी ना एक 17% आरक्षण जागा राखीव आहेत. म्हणजे 100 सीट असतील तर 17 मुलींच्या भरल्या हवेत. मग त्यासाठी त्यांनी JEE ॲडव्हान्सचा पेपर क्वालिफाय करावा लागतो. म्हणजे त्यात प्रत्येक विषयासाठी 10% मार्क्स आणि ओव्हरऑल 30% मार्क्स. ते काय आपण फक्त पेपर व्यवस्थित वाचला आणि जे सुटतात तेवढे सोडवले तर निवांत मिळू शकतात असं असतं. मग आपल्याकडच्या किंवा पूर्ण भारतामधल्या बऱ्याच मुली त्या भरत नाहीत फॉर्म. आणि फक्त मुलीच असं नाही, SC ST किंवा इतर जे रिझर्वेशन OBC त्या किंवा हँडिकॅप काल म्हटलं तसं PWD हँडिकॅप, मग ते सुद्धा फॉर्म भरत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना जी जागा आरामात मिळू शकते ती म्हणजे मुद्दा कळाला की मेरिट कमी लागतं. आणि मुळात लोक असं वाटत असतं, याच्या सांगण्याचा ओंकारचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जे फॉर्म भरण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे तो फार कमी होतो. कारण लोकांना असं वाटतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं ॲडव्हान्स खूप टफ असणार आणि कुठं तितकं हे होईल, त्याच्यापेक्षा मला याच्यातून इथं जाता येते किंवा इथल्या गव्हर्नमेंट कॉलेजला भेटतं एवढ्यातच ठीक आहे असं म्हणतात. परंतु याच्या म्हणण्यानुसार किंवा याचा जो अनुभव आहे याच्यानुसार असा आहे की तुम्ही फॉर्म भरायला जरी पुढे गेलात, त्या प्रोसिजरमध्ये एकदा गेलात तर ॲडमिशन IITs किंवा इतर मोठ्या ठिकाणी ज्या इतर इन्स्टिट्यूट आहेत 5 मोठे इन्स्टिट्यूट तिथं जाण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यासाठी जो रिझर्वेशन आहे त्याचा फायदा तितका मोठा आहे. जी इतर देशातली उत्तर भारतातली दक्षिण भारतातली मुलं मुली किंवा इतर जे आहेत ते घेतात ते आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली सहज घेऊ शकतील. फक्त पुढाकार घेणं गरजेचं आहे, त्याला मार्गदर्शनही गरजेचं आहे. आता इथे पुढे ओंकार करत जाईल कारण आता तो एक IIT नसणार आहे. आणि खरंच एक ओंकार कसं आहे की भारतामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये UPSC टफ मानली जाते त्या लेवलची IAS IPS होण्यासाठी. त्याच सोबतीला किंवा त्याच्यापेक्षा पण कठीण आपली IIT. आणि तू या कमी वयामध्ये क्रॅक करून आता तू तिकडे प्रवेश मिळवला आहेस आणि एवढ्या चांगल्या मार्काने पुढे गेला. JEE मेन्सला ओंकार 99.44% आहे त्याचं आणि तेही खूप ग्रेट आहे. म्हणजे त्याचं सहज NIT टॉपमध्ये होता तो. त्यानंतर त्यानं ॲडव्हान्सच्या प्रोसिजरमध्ये जाऊन त्यानं IIT मिळवलं आहे. तर मग आता तू IITला गेलास तर आता कसं फील आहे, आता तुझं जे पुढचं ड्रीम आहे म्हणा किंवा ऑफकोर्स आता तू जे स्वप्न बघितलं होतंस त्या स्टेपमध्ये तर तू गेलायस या कष्टानं. तर आता पुढचं आता जाऊन फुटबॉल खेळणार आहेस तिथं? हो नक्की खेळणार आहे. आणि तिथे शिकण्याच्या फारच संधी आहेत. तिथे अनेक म्हणजे क्लब्स भरपूर आहेत. तिथे आपले फिजिकल फिटनेस, आपल्या हॉबीज सगळ्या डेव्हलप करायला येतात. आणि तिथे ना म्हणजे कोणताही म्हणजे काय आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी फार चांगले प्लॅटफॉर्म आहेत ऑलरेडी तयार आहेत. आणि तुम्हाला जर का स्टार्टअप करायचं असेल तर तिथे तुम्ही इनोव्हेशनच्या खूप संधी आहेत, रिसर्च करायला संधी आहेत, स्टार्टअपसाठी फंडिंग आरामात मिळतं. ओके, कारण IIT हो IIT ते पण आहे. आता तुझ्या डोक्यामध्ये मग असं प्लॅनिंग आहे का, म्हणजे अजून तू लहान आहेस परंतु तरी मी आता स्टार्टअपमध्ये बिझनेसमध्ये जाणार आहे किंवा मी आता रिसर्चमध्ये जाणार आहे किंवा मी ऑफकोर्स आता IIT मध्ये CS मिळालं तर काय पॅकेजेस आहेत आता सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांना. तर मग ते टार्गेट आहे आणि मी अब्रॉडला जाईन किंवा मी मोठ्या पॅकेजवरती मोठ्या कंपनीत जाईन असं काही प्लॅनिंग आहे? तू जे सांगितलंस त्यातली अनेक आहेत, 2-3 आहेत. म्हणजे तिथेही ऑप्शन ठेवलं आहेस तू खरं ते. खरं त्यासाठी कष्ट करणार की टॉपच्या टॉप घ्यायचं त्यातलं. ओके, तू जेवढे असं प्लॅनिंग करतोस आणि त्याच्यासाठी डेडिकेटेडली अभ्यास करतोस ना
त्यावेळी त्या अभ्यासाची मजा येते की कधी कधी त्रास होतो, असं काय होतं? मजा येते आणि नक्कीच कधी कधी त्रास होतो. मग काय नाही, रिलॅक्स व्हायचं. म्हणजे आमचे बाबा, माझे वडील सांगतात, टेन्शन आला सोडून दे, 5-10 मिनिटं फिरून ये, खेळून ये आणि पुन्हा बस. म्हणजे माइंड फ्रेश होतं आणि जे आपल्याला करायचं असतं ते आपण फ्रेश माइंडने केले की निवांत हो, आणि ग्रास्प पण तेवढं. होय. आता इतर मुलांसारखं सध्या तर हातामध्ये स्मार्टफोन असतो, सगळं एंटरटेनमेंट पासून इतर सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात, गेम्स असतात. मस्त आता पबजी होती ती बंद झाली. तर याच्यापैकी अशा कुठल्या गोष्टी करायच्यास का, म्हणजे एक हॉबी म्हणून म्हणा किंवा तेवढंच एक विरंगुळा म्हणून? मी फिजिकली खेळायचो, म्हणजे मोबाईल ते होता खरं, ते कॉलिंगसाठी फक्त होता. आणि वापरायचं नाही इतकं मोबाईल तो गेम्स? नाही नाही, गेम्स नाही, म्हणजे कॉलिंगसाठीच. मी इकडे इचलकरंजीला असू शकतो, IIT, हा फंडा तर सगळे वापरतात. जे ज्यांना चांगले मार्क पडतात ना, त्यांनी मोबाईल अँड्रॉइड मिळालेला ते ठेवतात घरी, मला नको आहे म्हणून. मग गेल्या वर्षीचा Air1 आहे ना, जो देशात पहिला आला, त्यानं सांगितलेलं मला घरी अँड्रॉइड फोन आणून दिला. मी तो 1 आठवडा वापरला आणि त्यांना परत दिला. कारण त्याच्या डिस्ट्रॅक्शन आहे, आपल्याला पण माहिती आहे, आणि होतं ते डिस्ट्रॅक्ट. आपल्याला काय होतंय ओंकार, एवढं लहान वयात मी डिस्ट्रॅक्ट होतोय नाही होते याची जाणीव होत नाही खूप लोकांना. आता इतके मोठे होऊन आपल्यासारखे, म्हणजे आमच्यासारख्या लोकांनाही खूप वेळा त्याची जाणीव नाही होत. खूप लोक आजूबाजूला तू बघितलं असेल की त्याच्यामध्ये ते वाहत जातात. आणि तुमच्या वयामध्ये एवढी जाणीव होणं हे खरंच तुमच्या मनाचा मोठेपणा असतो की घरच्यांचा हे असते, सांगणं असते की अरे बापरे नको ते वाहत जाऊ, ते ऐकणं असतं. घरच्यांच्या सोबत असणार एक विश्वासाचं नातं असतं, याच्यामुळे होत असेल असं म्हणायचं काय? हो, कारण घरच्यांना आपण सांगितलेलं असतं की मी खूप चांगला अभ्यास करणार आहे, एक मस्त कॉलेज मिळवणार आहे. आणि जेव्हा आपण असं करत बसतो मोबाईलवर टाइमपास, तेव्हा जाणीव होऊन जाते की नाही, हे योग्य नाही आहे. आपण एक शब्द दिला आहे आणि त्या शब्दाच्या विरुद्ध दिशेने आपलं काम चालू आहे. बरोबर. मग ते आपल्या मनाला खात राहतं, त्यामुळे ते कष्ट करण्यावरती आपल्याला भाग पाडतं. तू प्रामाणिक राहा बाबा, हे करायचं. आणि हे त्याचवेळी होतं ज्यावेळी घरचं रिलेशन आपल्या पाल्याशी तेवढं विश्वासाचं आणि तेवढं चांगलं असतं. नाहीतर तेच जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर मग तो ठीक आहे, तर तसंच मग टाळत राहणार. त्यांचाही तोटा होईल आणि त्या पाल्याचाही तोटा होईल. त्यामुळं खरंच ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला त्याचसोबत हेही सांगायचं आहे की असंही नाही, आता खूप विद्यार्थी असे असतील की त्यांनी हे कधी या प्रोसिजरमध्ये गेलेच नाहीत ते, तर असंही नाही आहे की तुमचं करिअर मग पुढे उज्ज्वलच नाही आहे. फक्त IIT म्हणजेच उज्ज्वल आहे असं नाही, परंतु ते टॉपचं आहे आणि ते लगेच या वयात मिळालं म्हणजे आता याचा ट्रॅक तर फिक्स झाला. आपल्यासारख्यांना इतर थोडे कष्ट पडते, परंतु प्रत्येकाला एक उज्ज्वल भविष्य ठेवलेलं आहे. कुठल्याही वयामध्ये त्यानं सुरू केलं तरी त्याला ते ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी फक्त प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. ओंकार, शालेय म्हणजे आता कॉलेजमध्ये असताना तुझं रेग्युलर कॉलेज अटेंड करणं असायचं की बाहेर क्लास आणि इतर गोष्टी, आणि त्यामुळे कॉलेजला दांडी पडायची असं काय असायचं? नाही, कॉलेजला दांडी आमच्या इथं चालायचीच नाही. रेग्युलर कॉलेज आता खूप विद्यार्थ्यांचं या एक्झामची तयारी करणाऱ्यांचं असं असतं की कॉलेजला सहसा टाळून एका ठराविक क्लासमध्ये अडकून राहतं. तर कसं तू काय केलं? मी नाही, इतकं मोठं तू त्याच्यासाठी पण कारण आहे. म्हणजे बोर्डचा पेपर असतो ना, त्यात मिनिमम 75% तुमचं मार्क्स हवे असतात. मग ते कसं, सगळी मुलं काय म्हणतात की बोर्डच्या 1 महिना आधीच सगळा अभ्यास करून टाकू, 2 वर्षाचा अभ्यास 1 महिन्यात करू. खरं तो होत नाही, त्याचा लोड होतो त्या ठराविक, आणि मग त्या पॅनिक होऊन जातात. बरोबर. मग त्याच्याऐवजी काय, आपण कॉलेज तर आपण फिक्सच आहे, म्हणजे ऍडमिशन घेतलेलंच असतं, ते फक्त अटेंड करायचं असतं. व्यवस्थित लक्ष देणं तासांकडं, शिक्षकांबरोबर इंटरॅक्ट होणं, अशा साध्या साध्या गोष्टी केल्या, मग बोर्डमध्ये चांगले मार्क मिळून जातात. आणि बोर्डमध्ये चांगले मार्क मिळवल्याशिवाय तुमचं IITत ऍडमिशन होत नाही. 75%चा कट ऑफ, म्हणजे 75%च्या वर असायला हवे असं. आणि खूप वेळाला मग असं होतं, जसं तू आता शिक्षकांचं सांगितलंस की विद्यार्थ्यांना कारणं, खूप काही विद्यार्थी कारणं सांगतात की नाही माझे या विषयांचे सरच असे आहेत, माझे हे केलं असं. मला असं नसतं. ओंकारकडनं एक गोष्ट मिळते की तो अशा ठराविक शाळेमध्ये होता की जिथं त्यानं स्वतःहून म्हणजे त्याचा पुढाकार घेतला, आणि प्रत्येक शिक्षक हे शिकवण्यासाठीच असतं. त्यामुळे शेवटी आपल्या करण्यावरती आहे, आणि त्यानं ते करून दाखवले. आणि खूप आता जसं तू सांगितलंस की टॉपमधलं टॉप तू IITमध्ये काय ते जे आहे त्याला तू प्राधान्य देणार आहेस. तर त्यानंतर म्हणजे असं ठीक आहे, आता ते ह्या स्टेप्स ठरल्यात, आता ही स्टेप ही स्टेप ही स्टेप, हे जेव्हा तू स्वप्न बघतोस आणि ते पूर्ण करतोस, म्हणजे खूप वेळेला स्वप्न बघून पूर्ण झाले तर तेवढं दुःख होतं, परंतु त्याच्यापेक्षा जास्त आहे ते बघून पूर्ण केल्यानंतर होतं. म्हणजे स्वप्न बघून पूर्ण केल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त सुख मिळवलं त्या दुःखाच्या कितीतरी पटीनं. तर मग
अशा फिलिंग्स आता तुझ्या कशा आहेत की आता यामुळे तर एनर्जी आली जात की पुढलं मी प्लॅनिंग करून त्यानंतर पुढे जाणार, तर मग म्हणजे आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती आपण पूर्ण केली की अंगात एक एनर्जी निर्माण होते की अजून एखादं मोठं पहावं, ते पूर्ण करावं, त्यानंतर अजून एक पहावं आणि ते पूर्ण करावं. म्हणजे तुझं सगळ्यात भारी काय आहे की एकदम तू टोकाचं स्वप्न बघून ठेवत नाहीस की मला तिथे जायचं, मला स्टेप म्हणजे हे आता पुढचे आहे. हे सुद्धा टोकाचंच होतं ग, मला IIT बॉम्बेच हवं होतं. नाही खरं तू IIT नंतर मी गुगलमध्ये एक फार मोठे CEO पदावरती असणार याचं स्वप्न बघत होतास तू IIT, आणि तुझ्या सध्याचं काय होतं ती ट्रॅक होता की IIT मध्ये जाण्याचं, तिथलं स्वप्न होतं, म्हणजे स्टेप होती ती. म्हणजे काही डायरेक्ट शिखराकडे बघतात ते नाही, तू पहिल्या पायऱ्याकडे बघितलंस, हा एक प्लस पॉईंट वाटला मला त्याचा. अजून म्हणजे तुझ्या वाटचालीबद्दलचे काही किस्से आम्हाला खरंच ऐकायचे, म्हणजे तुझ्या शालेय जीवनातले असेल, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असतं, तू स्पोर्ट्समध्ये पुढे गेला नसेल त्यावेळी काही स्पोर्ट्स सरांनी शिक्षकांनी तुला म्हटलं असेल की काय तुझ्या येत नाहीस असं, म्हणजे आमच्या वेळी व्हायचं खूप वेळा, आम्ही खूप अभ्यास करायचं वेळी नाही अरे तू या खेळात यायला पाहिजेस, तू येत नाहीस, कधी दिसत नाहीस, तर अशी काही आठवणी आहेत, किंवा मित्र चिडवणार की अरे तू गॅदरिंगमध्ये कधी भागच नाही तू कसं भागच असतोस, तर असं काय होतं? तसं म्हणजे गॅदरिंगमध्ये भाग घेतला नव्हता, त्यासाठी शिक्षकांनी खूप असं की म्हणजे ओळख होती आमच्या शिक्षकांसोबत खूपच म्हणजे जवळची, त्यामुळं शिक्षक खूप ओरडायचे, ओंकार तू तर भाग घेतलाच पाहिजेस गॅदरिंगमध्ये, तुझं नाव घेतलंय बघ, तू यायचंच फक्त, नाचायचंच नुसता. असे बरेच किस्से आहेत. आणि तू जायचंच नाहीस? नाही, जायचंच नाही. प्रॅक्टिस तर हवी ना, प्रॅक्टिसलाच गेलं नाही तर काय. नाही, तुझं अभ्यासावर लक्ष असल्यामुळे ठीक आहे, परंतु काही वेळेला भीतीमुळे काही जात नाहीत. मग तसं तुझं काय नव्हतं? आणि अजून अशी काही आठवणी अजून सर असतील शालेय जीवनात? खूप प्रत्येकाचे असतात, खूप होतच. एक आहे की एक KVPY एक्झाम असते 11वीला, त्यातून म्हणजे त्यातून की नाही आपल्याला फंडिंग नाही, स्कॉलरशिप मिळते. KVPY 11वीला असते, 12वीला असते. 11वीला दिलती मी. मग त्यात ना 100पैकी 11% मार्क फिजिक्सला आणि 21% मार्क केमिस्ट्रीला असे पडलेले, म्हणजे ते सांगण्यायोग्य सुद्धा मार्क नाही आहेत, असे मार्क आहेत. आणि तो रिझल्ट घेऊन मी रूममध्ये पोहोचलेलो आणि ते पाहत मी रडत बसलेलो फरशीवर. तिथं खूप वाईट वाटायला, कारण म्हणजे ते कसं असतं, ॲडव्हान्सचा एक्झाम द्यायचा आहे ना, मग तुम्हाला इथं चांगला स्कोर आरामात करायला हवा, मगच तुमचा ॲडव्हान्समध्ये चांगला स्कोर होईल असं ग्राह्य धरलं जातं. मग ह्यातच आपलं काय चांगला स्कोर येईना, मग पुढं काय होणार आपलं, असं बर्डन येत होतं. मग काय करायचं, मग मोबाईल काढला. एका खूप जवळचे मित्र आहेत म्हणजे इथले कोल्हापुरातले हायस्कूलमधले, त्यातल्या एकाला मिस कॉल दिला आणि त्यानं परत कॉल केला. मग मी त्याला सांगितलं की अरे काय करायचं, काय स्कोर झाला नाही, काय नाही, आता काय अवघड वाटायला मला, पुढचं सगळं ॲडव्हान्स अवघड वाटतं. मग तो म्हटला अरे टॉपर असं म्हणायचं नसतं रे, म्हणजे हायस्कूलमध्ये मी जरा चांगला होतो 10वीला, असं करायचं नाही रे, तू असं म्हणायला लागलो आम्ही कसं करायचं, मग तू करत राहा रे, तुझ्या अंगात हाय ते, तू करू शकतोस नक्कीच. मग असे बरेच मोटिवेशनल फ्रेंड्स मिळाले. नाही खरंच अशा ठराविक विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या शब्दांच्यामुळे खूप एनर्जी पण येते. हो, त्यावेळेचं तू दुःख विसरून गेला लगेच, आता परत करायचं. तर ते मनात कुठं राहिलं नव्हतं की अरे कमी मार्क त्यावर ॲडव्हान्सला काय होईल, असं नव्हतं का त्यावेळेस? वाटलेलं की तेवढ्या रिझल्ट पुरतं वाटलं, परंतु ते तू लगेच विसरून गेलास. हो. मग नवीन जोमानं पुन्हा नियोजन करा, पुढं एक युनिट टेस्ट वगैरे असते, त्यात चांगला स्कोर करूया, पूर्वीपेक्षा चांगला करूया, आणि नवीन जोमानं पुन्हा सुरुवात करूया. नाही, खूप मोठी गोष्ट आहे सोडते, कारण सहसा आपण जिथे कुठं हारलेलो असतो ते मनातनं काढून टाकणं हे फार महत्वाचं असतं, कारण त्याच्यामुळेच पुढे नवीन तयार करण्यासाठी जोम येणार असतो, ताकद येणार असते. आणि ही ओंकारकडनं शिकण्याची फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी ही शिकेन, कारण खूप ॲक्च्युली फार मॅच्युअर लोकांच्या जशा गोष्टी असतात ना तशा ह्या गोष्टी आहेत, आणि याच्यामुळंच आपण जीवनामध्ये यशस्वी होत असतो, आपल्या प्रत्येक ध्येयाकडं पुढं वाटचाल करत असतो. ओंकारनं तर त्याचा प्रवास आता IITचा सुरूच केलेला आहे. IITच मग का? कारण ठीक आहे टॉपची इन्स्टिट्यूट आहेत, इंजिनिअरिंग करायचं म्हणून तू 8वीलाच डोक्यात ठेवलं होतंस, परंतु खूप वेळेला असं होतं की 7वी 8वीला असताना प्रत्येकानंच
असं कोणीतरी, आता जसं तुमच्या काकांनी बोलले तसे खूप जण बोलतात, आणि त्यानंतर मग कोणतरी सांगते की अरे माझा मित्र एअरफोर्समध्ये आहे, नंतर कोणतरी सांगते की माझा मित्र आहे ते नासाकडे, अरे ह्याचे पप्पा नासामध्ये आहे, ह्याचा काका इकडे इस्रोमध्ये आहे. या गोष्टी तुझ्या पण संपर्कात असं कोणतरी आले असते, मग त्यावेळी तू डिस्ट्रॅक्ट नाही झालास का, अरे इस्रो बेस्ट आहे, आता सध्या चंद्रयान गेला, तर चला ते इकडे काहीतरी करता येईल PhD वगैरे करून, असं डोक्यात कधीच नाही आलं? एक पहिल्यांदा क्लिक झालं तेच राहिलं? नाही तसं काही नाही. मध्ये आलतं की हो मेडिकल पण चांगलं आहे, तर नंतर बायोविषय हातात घेतला, काय कळना. म्हणजे तिथं म्हणजे मेडिकलसाठी जे स्किल्स लागतात ते नव्हते माझ्याकडं. किंवा आता एअरफोर्स वगैरे तुम्ही म्हटलात, त्यासाठी फिजिकल फिटनेस खूप चांगला हवा असतो, तोही माझ्याकडे सध्या नाही आहे. मग त्यासाठी मी ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या ट्रॅकवरच राहिलं. म्हणजे त्यावेळेस तू विचार केलास की नाही ठीक आहे, ड्रीमी आहे. म्हणजे खूप लोकांना हे म्हणजे मला का विचारावं असं वाटलं, खूप विद्यार्थी बघत असतील त्यांना जाणीव होईल की काही इंटरव्ह्यूज, मुलाखती ज्यावेळी आपण बघतो ना, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या असतील, UPSC पास झालेल्या कॅन्डिडेटच्या असतील, किंवा IPS ड्रेस घातलेली काही लोक असतात, त्यांच्या मुलाखती बघितल्या की आपल्याला त्या वयामधली मुलं लगेच जे डोक्यात फिक्स होत असतात, मॅथ चांगला असल्यामुळे मी आयडियाकडे जाईल, ते डायव्हर्ट होतात. अरे बापरे काय लाईफ आहे, काय काय चमकणारं जग आहे, आणि यामुळेही डिस्ट्रॅक्ट होतात. आणि इथे हे खूप नकळत चुका होतात. तशा तुझ्या कशा काय झाल्या, हा एक प्रश्न. कारण ऑफकोर्स चमकणारं जग त्याच्यासमोर असतं, टीव्हीच्या माध्यमातून असेल, स्मार्टफोनच्या माध्यमातून असेल, न्यूजच्या माध्यमातून असेल, कुठून तरी समोर येते, आणि त्यावेळेला कुठेतरी चुनूक होऊन जाते, अरे बापरे हे बेस्ट आहे, चला याच्यासाठी वेळ देऊया. आणि तू म्हटलंस तसं की आलं, परंतु ह्या ठराविक गोष्टी इतर कशा काय आल्या, UPSCच्या वगैरे कशा काय आल्या, आणि तरीही नाहीच IIT माझं मॅथ चांगला आहे, IIT असंच ठरवलं? कारण IIT मधूनही मी पुढं अजून मी प्लॅन केलाय. मग त्या प्लॅनमध्ये ना मी एवढी मोठी स्वप्न रंगवलीत की ते UPSC मधून IAS मिळालं, त्याहून जे करता येईल त्याच्यापेक्षा जास्त इम्पॅक्टफुल करता येईल. ओके अशी मी म्हणजे तो एक ट्रॅक आहे. आणि बरोबर आहे, हा एक फार मोठा मुद्दा आहे की एखादा त्यानं ट्रॅक, म्हणजे कुणीही ट्रॅक ठरवलाय ना, तर तो कसाही असतो वाकडं तिकडं, त्याच्यावरतीच फक्त फोकस करा. बाजूला खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स येतील, चमकणार काही येईल, तिकडे लक्षच, तेही चांगलं आहे, ते प्रत्येकाला सुटेबल, म्हणजे ज्याला कोणाला चांगलं वाटेल तो त्या ट्रॅकवरती जाईल. तू ठरवलंयस ना, तर बस ह्याच्यावरतीच जायचं आहे. फार मोठी गोष्ट आहे ओंकार. अजून आता खूप सारे प्रश्न वगैरे घ्यायचे आहेत. काही प्रश्न आलेत का ऑनलाईनला? काही प्रश्न येतात काय बघूया. IIT नाही, JEE मेनबद्दल आपण सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तेच मिळतं, ॲडव्हान्स नंतर कुठं ॲडमिशन्स भेटतात, आणि याच्यामध्ये खूप सारे डीपमध्ये गोष्टी आहेत की कुठल्या कॉलेजला किती कोटा आहे, इथपासून ICAR सारख्या काही ज्या संस्था आहेत, या संस्थांमध्ये IITच्या किती सीट घेतल्या जातात, हे ओंकारचे वडील जे मॅथचे सर आहेत ते ऑफकोर्स सांगतील, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं. प्रश्न ठीक आहे. अभिजित शुभेच्छा देत आहेत, खूप मस्त मित्र, तुझ्या भावी वाटचाली शुभेच्छा. अजित आझाद मित्र, होय काय, IIT JEEचे क्वेश्चन्स अप्रोच करत असताना मेंटली काय असायची, मेंटॅलिटी काय असायची? भीती नाही वाटायची का? ऑफकोर्स खरंच तसं आहे, कारण IIT क्वेश्चन्स अप्रोच करत असताना, ते सोडवत असताना वगैरे भीती कशी असायची? म्हणजे IIT JEE म्हणजे JEE ॲडव्हान्स जी एक्झाम आहे ना, त्यांचा एक इंटरव्ह्यू आलता पेपरला, की त्यात त्यांनी काय म्हटलेलं की JEE मेन्स जी पहिली असते ती एक एक्झाम आहे, त्यात आम्हाला 2.5 लाख सिलेक्ट करायचे, आणि JEE ॲडव्हान्स आहे ना ती एलिमिनेशन एक्झाम आहे, त्यात आम्हाला जे काढून टाकायचे आम्हाला. बरोबर. मग त्यासाठी त्यांचा क्रायटेरिया काय आहे की तुमच्या म्हणजे जो एक्झाम आहे JEE ॲडव्हान्स तो प्रचंड टफ असतो, आणि त्यात तुम्ही स्वतःचे जास्तीत जास्त एफर्ट्स दिले, स्किल्स अप्लाय करायचे असतात, आणि तो जो करणार नाही, अरे हे काय सुटलं नाही मला, पुढे कशाला जाऊ, मग ती लोक एलिमिनेट होतात. राईट. मग यासाठी मी मेंटॅलिटी काय ठेवलेली की प्रश्न वाचायचा, सुटत असेल सोडवा, नाही सुटत पुढे जा, असं. कारण बर्डन आलं ना की हा प्रश्न सुटत नाही, अरे SM म्हणजे असं चॅप्टरचं नाव, SHMचा क्वेश्चन आहे, हा तर मी चॅप्टर परफेक्ट केलाय, सुटलंच पाहिजे, असं धरून तिथं चालत नाही. जर का क्वेश्चन टफ असेल, तुम्हाला टफ वाटत असेल तर पुढे जा. आणि अभ्यास केलाय, त्याच्यावर विश्वास ठेवा की मला मार्क पडतील, आणि जर का एखादा क्वेश्चन टफ असेल तर तो सगळ्यांनाच टफ असणार. बरोबर.
आणि हा नाही, खरंच अजित सरांनी जो प्रश्न विचारला त्याला फार फार चांगलं उत्तर दिलेस की मेंटॅलिटी काय कशी असते, भीती वाटते का? ऑफकोर्स वाटते, परंतु ते तिथंच निग्लेक्ट करून जरी अभ्यास केलेला असता, तू म्हटलास तसं की SHMचा अभ्यास माझा झाला तरी तुम्हाला सुटत नाही, निग्लेक्ट करून पुढे झाला, तर नाही गेला तर तुम्ही एलिमेंट झाला. फार मोठी मेंटॅलिटी आणि जर तो प्रश्न असेल 4 मार्काचा तर त्या 4 मार्कांसाठी तुम्ही पुढचे सगळे मार्क घालवून बसले, ऑलरेडी ते जाणार आहेत, त्याच्या पुढचेही जातात. हा थॉट फार महत्वाचा आहे की आपण ते सोडून लगेच पुढच्या प्रश्नाकडे गेलं पाहिजे. राजेंद्र तासगावे विचारतायत की क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असतो? क्वेश्चन पेपर पॅटर्न जेई मेन्सचा फिक्स असतो. 20 प्रश्न MCQ प्रत्येक सब्जेक्टसाठी, 20 प्रश्न MCQ आणि 5 प्रश्न न्यूमेरिकल टाईप, म्हणजे आन्सर त्याचा नंबरमध्ये येतं. ओके. आणि जी ऍडव्हान्सचा जो पेपर पॅटर्न आहे किंवा क्वेश्चन नंबर्स आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स, ते प्रत्येक वेळी बदलत राहतं आणि ते आपल्याला पेपरच्या अर्धा तास आधी कळवलं जातं स्क्रीनवरती. ओके. हा पेपरचा फॉर्मॅट. शुभेच्छा पण तशा खूप साऱ्या आलेल्या आहेत. कलिका माणगावेंनी कॉंग्रॅच्युलेशन्स दिलेलं आहे. पूनम पाटील कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत आहेत. अपूर्व पाटील मे बी तुझ्या ज्युनियर आहेत, आय एम युअर ज्युनियर आणि यू बिकम माय इन्स्पिरेशन. आणि खरंच ओंकार एक इन्स्पिरेशन आहे, कारण त्याचे विचार, त्याचं बोलणं आणि इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुझं जे ट्रॅक आहे ना, तू खरंच त्याच्यावरून तू ठरवलेस तर ऑफकोर्स फार पुढे जाणार आणि जे आहे ध्येय तू खरंच अप्रोच करणारच आहेस, कारण सध्याची जी तुझी एनर्जी आहे खरंच ती त्या लेवलची आहे, वाखाणण्याजोगी आहे. आणि यासाठी आमच्या कट्टा कोल्हापूरकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत ओंकार, कारण खरंच एक कोल्हापूरचं वेगळं नाव तू करणार आहेस आणि यासाठी खरंच आमची साथ असेल. आणि खरंच तू आज वेळ दिलास, खूप साऱ्या लोकांना याच्यामधून एक वेगळं इन्स्पिरेशन भेटेल अशी अपेक्षा आहे. आणि जसं मी आधीमध्ये या मुलाखतीदरम्यान जसं आव्हान करत होतो की याच्याबद्दलची खूप सारी माहिती असावी लागते, त्याला आपण साक्षरता म्हणू एक प्रकारची JEEची किंवा इतर प्रवेश प्रक्रियेची, ज्याच्यासाठी खरंच ओंकारच्या वडिलांशी सरांशी संपर्क केला तर खूप चांगली माहिती मिळेल, जे DKTला मॅथ्स म्हणून शिक्षक आहेत. अजून प्रश्न येतोय हिमालय मुसळे. ओंकार, तू क्वेश्चन पेपर सोडवताना टाईम मॅनेजमेंट केलं होतंस का? कसं केलं होतंस? टाईम मॅनेजमेंट हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण टाईम मॅनेजमेंट तुम्ही केला नाही तर जे येतंय ते पण सुटणार नाही असं होतं. मग त्यासाठी ना टाईम मॅनेजमेंटसाठी मी जे ॲडव्हान्सचं सांगतो त्यामध्ये 3 तासाचा पेपर असतो. त्यात मी काय ठरवलेलं की 2 तासात पूर्ण पेपर एकदा सोडवून कव्हर करायचा. 3 तासाचा पेपर 2 तासात सोडून. आणि तेव्हा कसा सोडवायचा? प्रश्न वाचायचा. ओके, म्हणजे मी मगाशी सांगितलं तसंच प्रश्न वाचायचा, सुटत असेल सोडवा, अदरवाईज पुढे स्किप करा, पुढे जा. आणि असं करत केमिस्ट्री हा सगळ्यात सोपा मानला जातो, कारण ते कसं थेरॉटिकलच असतं, जास्त सॉल्विंग करावं लागत नाही. त्यासाठी अर्धा तास द्यायचो. मग अर्धा तास गेला, त्यानंतर 45 मिनिटं फिजिक्स आणि 45 मिनिटं मॅथ्स. त्यात सुद्धा हीच स्ट्रॅटर्जी, क्वेश्चन वाचा, सोडत असेल सोडवा, अदरवाईज स्किप. आणि असं 2 तास म्हणजे 30 मिनिटं केमिस्ट्री, 45 फिजिक्स, 45 मॅथ्स, असे 2 तास टाइम मॅनेजमेंट. हां. आणि माझं काय आहे, माझ्या सिली मिस्टेक्स बऱ्याच होतात पेपरला तर व्हायच्या. त्यासाठी क्वेश्चन आणि आन्सर एकदा व्हेरीफाय करायला लागायचं. त्यासाठी शेवटच्या तासात ना मी 15 मिनिटं क्वेश्चन वाचायचा. अच्छा, मी असं सॉल्व्ह केलंय, हां, मग असं असू शकतं का, म्हणजे प्लस मायनस साईन शेवटच्या मिस्टेक्स बऱ्याच व्हायच्या, त्या एकदा चेक करायचो. आणि असं 15 मिनिटात करायचं आणि 5 मिनिटात होऊन जातं ते. आणि त्यानंतर 10 मिनिटात ना जे काही राहिलेले क्वेश्चन आहेत जे आपण स्किप केले त्याला मॅक्सिमम एफर्ट्स द्यायला बघायचं, की आपल्याला माहित आहे क्वेश्चन दिलाय हा सुटणारच आहे, त्याचं उत्तरच तिथं आहे. हां, उत्तर 4 तर दिलेलेच आहे, त्यापैकी कोणतं तर एक असणार आहे. अँड देन प्रकारे आपण शोधायचा प्रयत्न करायचा. ओके. अजून प्रश्न येत आहेत. नूतन कांबळे विचारतात की तू रोज क्वेश्चन पेपर किती सोडवत होता? क्वेश्चन पेपर मी सोडवत नव्हतो. क्वेश्चन पेपर सोडवण्याचा कालावधी असतो पेपरच्या 1 महिना आधी. तुम्ही प्रॅक्टिस करायची असते क्वेश्चन पेपरची. बरोबर. मी 2 वर्ष MCQ सॉल्व्ह करायचो, म्हणजे ज्या
क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असतो त्यात MCQ महत्वाचे असतात. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एक क्वेश्चन त्याला 4 ऑप्शन्स, अशाच प्रकारचे प्रश्न असतात. मग त्या प्रकारचे प्रश्न जो चॅप्टर झालाय त्याचे सॉल्व्ह करायचे, असं करायचं. क्वेश्चन पेपर नाही तर असं हे करायचं असतं. प्रमोद भोसले विचारत आहेत की व्हॉट आर द सॅक्रिफाईस यू हॅव डन फॉर 2 years, म्हणजे 2 वर्षासाठी तू काय काय सॅक्रिफाईस केलेले. तर मगाच्या त्यानं याच्यामध्ये सांगितलेलंच आहे. ऑफकोर्स अभ्यास केलास, कारण सॅक्रिफाईस म्हणजे आता मी हा प्रश्न घेतला होता की तू काय काय टाळस सणाला, म्हणजे खूप मुलं मित्र असं ज्यावेळी सणाला कुठेतरी जात आहेत ते टाळलं, बड्डेला जात आहेत, कोणाच तरी त्यांच्यातच कोणाच तरी घरचा कार्यक्रम टाळलं. तर असं काय महत्त्वाचे सॅक्रिफाईस आठवणी असतील तर सांग. भोसले सरांना त्याबद्दल मे बी ऐकायचं असेल. सॅक्रिफाईस म्हणजे आता सांगायचं झालं तर मी घरापासून लांब राहिलो 2 वर्ष, अभ्यास केला तिथे, आणि घरी भेट व्हायची, एका आठवड्याला भेटायचं रविवारी वगैरे, आणि ती एक मला खूप असं वाटतं की नाही रे, घरी असायला पाहिजे होतं. आपण 10 वर्ष घरातच अभ्यास केला आणि 2 वर्ष बाहेर, आई वडिलांपासून, दीदीपासून दूर, ते चांगलं वाटत नव्हतं. खरं स्वप्नच मोठं होतं, त्यासाठी वाटलं की घरी बसून होणार नाही आपला. बरोबर. आणि खूप वेळा असंही असतं, मे बी भोसले सर, असंही असेल की एखाद्या स्वप्नासाठी तू ध्येयवेडा होऊन काम करतोयस ना, त्यावेळी ते सॅक्रिफाईस वाटतच नाही. असंही असतंय की ते आता नंतर वाटतं की ठीक आहे, आपण IIT साठी केलं, खरं घरी राहिलं असलं तरी चांगलं झालं असतं, असं वाटतं. जेव्हा प्रिपरेशन चालू होती तेव्हा वाटत नव्हतं. आणि सॅक्रिफाईस म्हणायचं झालं तर बर्थडे पार्टीज वगैरे, ते आमच्या शिक्षकांनी आमच्या मनात घातलेलं की ह्या 2 वर्षात बर्थडे पार्टी किंवा कुणाच्या घरी लग्नाला बोलवलं असेल तर त्यांना सांगा ह्या 2 वर्षात आम्ही येत नाही, आम्ही अभ्यास करतो, चांगलं कॉलेज मिळवतो, आणि त्यानंतर रिझल्ट लागल्यावर तुमच्या घरी परत बर्थडे करतो. चांगलं, फार चांगलं. तुम्ही ते मनावर घेतलं ते फार मोठी गोष्ट होती. स्नेहल निर्वणी विचारतायत की कॉंग्रॅच्युलेशन्स पहिल्यांदा, आणि नीड युअर गायडन्स. ऑफकोर्स ओंकारचा गायडन्स असेलच. अपूर्वा पाटील पुन्हा विचारतात की ओंकार दादा, आय एम DKDA स्टुडंट फॉर दॅट आय एम ज्युनियर, ऑल टीचर्स टोल्ड अबाउट यू. शुभेच्छाच आहेत तुला सगळ्या. स्नेहल निर्णय पुन्हा विचारतात की व्हॉट गायडन्स यू विल गिव्ह टू स्टुडंट ॲपिंग फॉर JEE काय, म्हणजे तुझं हे काय असेल गायडन्स थोडक्यात असं. गायडन्स म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये जे शेड्यूल चाललंय ते तुम्ही रेग्युलरली फॉलो करा, आणि तुम्ही MCQ सॉल्व, म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये जो चॅप्टर झालाय त्याचे MCQ सॉल्व करा. MCQ सॉल्व करण्यासाठी तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता किंवा कॉलेज लायब्ररीतून मिळून जाईल. आणि MCQ सॉल्व करणंच हा मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो, कारण पेपरला सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. मग त्याची प्रॅक्टिस म्हणून, आणि एखादा चॅप्टर आपण वाचला तर वाचल्यावर तो झालायच हे आपण सांगू शकत नाही, तो व्यवस्थित झालाय ह्याच्यासाठी क्रायटेरिया म्हणून MCQ क्वेश्चन सॉल्व करणे. म्हणजे हे एक आहे, म्हणजे ॲपेरिंगसाठी तुम्ही हे करू शकता. अजून आणखीन आपला फोकस राहत नाही जास्त. म्हणजे मला प्रॉब्लेम यायचा की ठीक आहे करायचं आहे IIT, खरं काय टफ चाललंय काय आता, मग त्यामुळं निग्लेक्ट व्हायचं स्टडी. मग त्यासाठी ना मी दररोज सकाळी शांत बसायचं, आणि आपण जे ठरवलेलं, जे भविष्यात होऊ शकतं आपण अभ्यास व्यवस्थित केला तर, याची स्वप्न मी पाहायचो असं शांतपणे. आणि त्यामुळे ना जे 30 MCQ सॉल्व करायचे असतात ते जे क्वेश्चन बघून बाकीच्यांना बर्डन येईल, अरे एवढं सॉल्व करायचं आहे, खरं तुम्ही जेव्हा ते पूर्ण असं स्वप्न पाहता, हे आपण कम्प्लीट केल्यावर जे मिळणार आहे, जिवंत करतो पुन्हा एकदा दररोज जिवंत केलं तर ते आपल्या मनामध्ये घट्ट बसतं की ते ताकद देतं रे. हो, कारण नाही मला इथं जायचं तर मग हे काय अवघड नाही आहे, चला आणि हे करायचंच आहे. आणि आपली मेंटॅलिटी काय होते, ही अवघड आहे मग राहू दे, आपण काय वजच एवढं पेन लावून घ्यायचं शरीराला मनाला, असं सॉफ्ट कॉर्नर द्यायला जातो आपण. परंतु ते स्वप्न ज्यावेळी जागा होतं तेव्हा नाही म्हणतात हे पेन नाहीये, चल ह्याच्यामुळं प्लेजर मिळणार आहे आपल्याला, असं असतं. ओके. अजून प्रश्न आलाय प्रमोद भोसले सरांचा की हाऊ यू यूज्ड कीप युअर 100% फोकस्ड, म्हणजे तुला अभ्यासावरती किंवा कुठल्याही गोष्टीवरती असं फोकस्ड 100% राहण्यासाठी तू कसं करायचं, काय वापर करायचा, बिकॉज इन दिस वर्ल्ड देअर आर मेनी डिस्ट्रॅक्शन्स,
सो हाऊ डिड यू कीप युअर, बरोबर आहे, हा प्रश्नही थोडक्यात झालेलाच आहे आपला तसा, की खूप आजूबाजूला एवढे डिस्ट्रॅक्शन्स असतात, टी व्ही मीडिया किंवा इतर गोष्टी असतात, आपल्या हातामध्ये स्मार्टफोन असतात, तर याच्यामध्ये डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी तो 100% फोकस कसा होतास? मग थोडक्यात त्यानं उत्तर दिलं ना, त्याचं स्वप्न तो प्रत्येक वेळी जीवन ठेवायचं नाही किंवा प्रत्येक वेळी स्वप्नांचं हे करायचं. अजून काही मुद्दा आहे का त्याच्याबद्दल, कसा फोकस राहायचा? आणखीन एक मुद्दा म्हणजे मी जेवताना काय करायचो, म्हणजे कॉलेजमध्ये नाही, रूमवरती जेवताना, की एखादा मेसचा डब्बा खाताना, मेसचा डबा खाताना एखादं म्हणजे इंटरव्ह्यूज बघायचो, म्हणजे कोणाचे जे सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत त्यांचे, किंवा सक्सेसफुल स्टार्टअप आहेत त्यांचे यूट्यूबवर बरेच व्हिडिओ मिळतात, ते लावून बसायचो मी. त्यामुळं त्यांनी स्वप्न पाहिलं, त्यांनी पूर्ण केलं, त्याच्यासाठी त्यांनी एवढा स्ट्रगल केला, खरं त्यांना काय वाटलं नाही, कारण माझं स्वप्न माझ्यासाठी खूप मोठं आहे, त्याच्यासाठी स्ट्रगल काहीच नाही आहे, असं ते सांगायचे. आणि ते विचार मनात मी साठवायचो आणि परत त्याच्यामुळे अनेक इन्स्पिरेशन, मोठी इन्स्पिरेशन मिळायची. नाही, ही पण मोठी गोष्ट आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये फक्त अभ्यास करताना खूप कंटाळा येऊ शकतो, बास बाबा कधी सॉफ्ट करून देऊन बाहेर जावं, परंतु त्यावेळी हा माणूस परत नाही, आता तिथं अजून अडकून राहायचं नाही, त्यासाठी ह्या मुलाखत बघा. ठीक आहे, आता त्यामुळे पेंट्स विसरून जाणार, एक प्रकारे पेंट किलर होतं ते. शुभेच्छाच येतात. आयशा पाटील मॅडमने पण तुला कॉंग्रॅच्युलेशन्स, ओंकार पेरेंट्सना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. अपूर्व पाटील म्हणतात की दादा, हाऊ यू गॉट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी. ॲक्च्युली आता हे झालेलं आहे, तरी अजून काही सांगू इच्छितोस तर बघ प्लीज दादा, से समथिंग अबाउट स्टडी ऑफ फिजिक्स किंवा कोणताही विषय असेल, तो जर का आपल्याला अवघड वाटत असेल, त्यात इंटरेस्ट घेऊन करायला बघा. की म्हणजे म्हणजे कोणत्याही विषयात तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे, त्यासाठी स्वतःच्या स्ट्रॅटर्जीज वापरायला हव्या. मग तुम्ही फिजिक्ससाठी बोलताय तर फिजिक्स हा खूपच ऍप्लिकेबल आहे, मग त्याचं ऍप्लिकेशन घरात करायला बघा. म्हणजे छोटे मोठे ऍप्लिकेशन आपण घरी त्याचे करू शकतो. आणि तसं केल्यावर आपल्याला अरे होय, मी तर कॅल्क्युलेट करून हेच काढलेलं, आणि आपण प्रॅक्टिकल करून बघतोय तर ते पण हेच येते. असे वेगवेगळे प्रयोग स्वतः निर्माण करून करायला पहा आणि त्यात इंटरेस्ट घ्यायला बघा. नाही, असे प्रयोग करायला गेले तर मे बी त्याच्यामुळे एक इंटरेस्ट निर्माण होतोच. हो, हे पण आहे. आणि अपूर्व, खरंच ह्यानं जे सांगितलं ना, याच्यामुळं काय म्हणतात, एक ताणही जातो, एक नवीन काहीतरी करतोय ते प्रयोग असे छोटे मोठे, त्यामुळे एक नवीन उत्साह येतो, आणि त्याच्यामुळे आणि परत ते फिजिक्सच्या पुढच्या अभ्यासाला एक प्रोत्साहन मिळतो, उत्साह मिळतो. हिमालय मुसळे म्हणतात की सरांनी विचारले, तू जेईई ॲडव्हान्स एक्झामचे टार्गेट मार्क्स किती धरले होतेस? टार्गेट म्हणजे माझं कसं असायचं, 300चा पेपर आहे, 300 मार्क पडले पाहिजे. टार्गेट तुझं तेवढंच. मग तिथं कसं असायचं की मार्क फिक्स नव्हते, म्हणून 100% मार्क पडले पाहिजे जेईई ॲडव्हान्समध्ये. म्हणजे आपल्याला जर का म्हणजे ते एक म्हण आहे ना ती, की शूट फॉर द स्टार अँड रीच द मून. मग मला सुद्धा IIT बॉम्बेच हवं होतं. खरं मार्क कमी पडलेत, खरं दुसरी IITs खूप चांगल्या आहेत, ते भेटतात. मग माझे असं म्हणायचं आहे की जर का तुम्हाला एखादा पेपर द्यायचा आहे तर त्यातला बेस्ट स्कोर जो आपण अचीव करू शकतो त्यालाच टार्गेट करा. म्हणजे मुसळे सरांना याचं उत्तर मिळालं असेल की तो टार्गेट ठेवताना म्हणजे किती मार्क्सचं धरलं होतं असं म्हणतात, त्यानं पूर्ण आउट ऑफ धरलं होतं. म्हणजे ते जर का स्वप्न आपण पाहिलं तर अरे वा, 100पैकी 100 मार्क पडले तर केवढं कौतुक होईल. त्यासाठी आपले एनर्जी निर्माण होते आणि जे काही करावं लागतं ते आपण करू शकतो. ग्रेट. खरंच फार इन्स्पिरेशन तुझं बोलणं आहे, तुझा प्रवास पण तेवढाच इन्स्पिरेशन आहे, आणि तुझं यश तर त्याच्यापेक्षा मोठं इन्स्पिरेशन आहे खूप विद्यार्थ्यांना. इतकंच नाही की IIT आणि जेईई आणि तुझ्या वयाच्या, हे सगळ्याच वयाच्या लोकांसाठी इन्स्पिरेशनल गोष्ट आहे. म्हणजे मित्र म्हणून स्पर्धा परीक्षा UPSC करणाऱ्यांना सुद्धा याच्यात वाक्य खूप मोठी मोठी त्यांच्यासाठी आहेत. आणि खरंच हे एक फार मार्गदर्शनपर मुलाखत झाली. याची वाटचाल आपल्याला जाणून घ्यायची होती, आणि जेईई ॲडव्हान्स आणि मेन्सबद्दल थोडक्यात माहिती द्यायची होती. त्याच्यासोबत हे अजून एक प्रश्न येतोय, श्रेयस कोरे विचारतात की व्हॉट्स युअर प्लॅन आफ्टर IIT. मग अशी बोललायस तू बेस्टमधलं बेस्ट, तरी थोडक्यात एक होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. ओके, चालेल. म्हणजे ह्या काय बोललो होतं ते मी सांगेन की बेस्टमधलं बेस्ट जे ऑप्शन असणार ना तिथं, तो ते चूज करत जाणार. आता जसं सांगितलं की आउट ऑफ मार्क्सच फक्त ठेवायचं, 100 मार्क्स, तसं त्याचं आहे. आणि ठीक आहे, फार
काय म्हणतात ते पुढं जास्त आत डीप जायला नको, फार मोठी लांबची गोष्ट आहे. आणि ओंकारचं एक भारी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तू इतक्या टार्गेट ठेवतो परंतु तो स्टेप्स वाईजच होतो. ही स्टेप अचीव्ह करायची, ही अचीव्ह करायची, त्याला ते अचीव्ह करायचं नाही, तिथंपर्यंत पोहोचेलच तोपर्यंत हे. त्यामुळं IIT नंतरचं ते फार पुढची गोष्ट आहे. ओंकार, खरंच फार छान झाली मुलाखत आणि तू फार चांगला व्यक्त झाला. तुझं बोलणं आहे ऑफकोर्स आता सगळ्यांना कळलं असेल, दिलखुलास माणूस आहे. आणि मे बी हा दुसरा म्हणजे IITians खूप लोक लिखाणामध्ये जातात, आपण पाहतोय आता खूप लोकांचं. तसं हा चेतन चेतन खूप सारे असे लोक आहेत. तसं तू असणारच आहेस आणि तुझं जे ध्येय आहे त्याच्यात तर तू वेगळंच काहीतरी करशील. याच्यासाठी खूप शुभेच्छा आमच्या कट्ट्याकडून आणि खूप खूप धन्यवाद तुझे आणि पेरेंट्सचे, घरच्यांचे, सर्वांचेच, की खरंच फार चांगलं यश संपादन करण्यामध्ये त्यांचाही हात होता. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी. आणि मी आवाहन करेन की खरंच ही मुलाखत फार खूप लोकांना, विद्यार्थ्यांना, पेरेंट्सना मार्गदर्शनपर आहेच, त्यासाठी शेअर नक्की करा. आणि उद्याची जी मुलाखत आहे, आपण आठवड्यातून 1 ते 2 सेलिब्रिटी लोक घेतो, तसंच एक फिल्म इंडस्ट्रीतले गायक आहेत, त्यांचं नाव आणि इतर गोष्टी आपल्या पेजवरती नंतर कळतीलच. आणि खरंच एक मस्त असणार आहे, कारण त्याच्यामध्ये ज्यांनी सोनू निगम आणि इतर लोकांच्या बरोबर गायलेलं आहे असे मोठे गायक आहेत उद्या आपल्या कट्ट्यावरती. आणि त्यामुळे गाण्याची एक मैफिलच असणार आहे, तेही पाहायला विसरू नका. तोपर्यंत मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.